लोकशाही व्यवस्थेत सरकार सत्तेत टिकायचं की नाही याचा निर्णय फक्त निवडणुकीतच नाही तर सभागृहातही घेतला जाऊ शकतो. त्यासाठीच वापरलं जातं एक महत्त्वाचं शस्त्र म्हणजेच अविश्वास ठराव. जेव्हा विरोधी पक्षाला असं वाटतं की सरकारने बहुमत गमावलं आहे किंवा सरकार जनतेच्या अपेक्षांवर उतरलेलं नाही, तेव्हा ते सभागृहात अविश्वास ठराव मांडतात. साध्या शब्दात सांगायचं तर आमचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही असं अधिकृतपणे सांगण्याची ही प्रक्रिया असते. अविश्वास ठराव मांडल्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होते. सरकार आपली बाजू मांडतं तर विरोधक सरकारच्या अपयशांकडे लक्ष वेधतात. चर्चेनंतर मतदान घेतलं जातं. जर बहुसंख्य आमदारांनी सरकार विरोधात मत दिलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजेच अविश्वास ठराव हा सरकारला जबाबदार ठेवण्याचा आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.